इंटरेस्टिंग बाजू त्याची अशी होती की प्रकाश राज आणि मी लंच ब्रेकच्या म्हणजे आम्ही दोघांचे व्हॅनिटी एकच होती आम्हा दोघांची. आणि पहिल्यांदा माझा सीन होणार होता, नंतर प्रकाशजींचा सीन होणार होता. तर ते नेमकं योगायोगानं प्रकाशजींना निघून जायचं होतं. तर ते बोलले की त्यांनी लंच ब्रेकला मला जेवायला बोललं. आज ते लोक मी साऊथ इंडियन खिलाता हूं असं मला ते बोलले. आणि बाजू दोघांची एकच बस होती व्हॅनिटी, बाजूला ते आणि मधला दरवाजा ते उघडला. आणि मग आम्ही जेवलो बिवलो. तर ते काही मराठी शब्द होते ज्याच्यासाठी त्यांना प्रश्न पडला, ते माझी हेल्प घ्यायची. तो सीन शूट झाला आणि म्हणजे माझ्याऐवजी प्रकाशजींचा सीन शूट झाला. तो सीन शूट झाल्याच्या नंतर माझा दुपारी 4-4:30च्या आसपास माझा तो लंच ब्रेक नंतर तो सीन लागला. तर तिथे अजय सरांचं कसं आहे की ते मस्ती मजाकमध्ये सगळं काम होत असतं त्यांचं. पण आपल्यासारख्यांचं काम कसं असतं की आपण सिरियस असतो, कारण आपला वाली कोणीच नाहीये, आपल्या कामाकडे फोकस आहे. तर थोडेसे लाईन अचानक तिथे चेंजेस झाले. आणि ते मला परत लक्षात आलं की आता परत नव्यानं तयार करायची आपल्याला. आणि रिहर्सलला गेलो तिथे आणि गप्पांच्या ओघांमध्ये रोहित सरांनी मला सांगितलं की म्हणे चलो शुभजी रेडी. हां. तर ते मला बोलले की पहिले जेल के अंदर से तुम्हें आपको बाहेर निकालते हैं. तर मग मी त्यांना विचारलं की म्हणजे ओके. तर माझा काय समज झाला की पहिल्यांदा तो गट आहे वगैरे असं. तर ते अजय सर काय म्हणाले की अरे अशोक आहे, थिएटर का बंदा है, वन शॉट करते. तर ते बोलल्यामुळे रोहित सरांनी ते सिरियसली मला बोलले की नहीं नहीं देखो डायलॉग तो अशोक को बोलना है. त्यांचं म्हणणं की डायलॉग बोलने वाले लोग तो हमने कास्ट किए है ना, मुझे तो सिर्फ मारना है. तर ते मी काय केलं, मी म्हटलं मुझे ज्योग्राफी दिखाओ क्या है. बोले किस लिए. ते बोले अजय सर बोल रहे हैं वन शॉट करना है. तर मग तसं झालं तर मी म्हणाले की नाही मी करूंगा. ऍक्च्युली त्याची खरी गंमत असते, वन शॉट करण्याच्या मागची खरी गंमत होती. तर मग मी फक्त आता थोडंसं इतक्या दिवसाचं काम करण्याचा अनुभव होता. तर रोहित सरांनी पण ते मला बोलले की करे क्या. हा करते. मग त्या एनर्जीने ते बोलले चलो मेरा कॅमेरा लाव. मग त्यांनी त्यांच्या खांद्यावरती कॅमेरा घेतला. तोपर्यंत जवळपास 4 कॅमेरे लावले होते, 4 ते 5 कॅमेरे. आणि मला ते का हवं होतं की मला एकदा त्या सीन मध्ये गेल्याच्या नंतर त्याची एनर्जी ब्रेक व्हायला नको. तर मी म्हटलं की मुझे ज्योग्राफी बता दो क्या क्या होने वाला है. पण त्यांनी मला सांगितलं की जेल से खींचेंगे, जमीन पे फेंकेंगे, यहाँ पे तुम्हारे लाइन्स होंगे, यहाँ से उठाएगा और टेबल पे थ्रो करेगा, यहाँ पे तुम्हारा. आता तिथे मी डिस्टर्ब एका वेगळ्या कारणानं झालो. नॉर्मली नटाची भूक काय असते की माझं शॉर्ट डिव्हिजन अशा पद्धतीनं व्हावं की माझे एक्सप्रेशन्स व्हिज्युअलाइज व्हावेत. ओके. पण आता अरे यार कटिंग जर नाहीये किंवा असं मला ते खूप प्रश्न पडले. पण मी म्हटले चलो करते. शेवटी ते डिपार्टमेंट त्यांचं आहे, काय करायचं ते आपण ह्या एनर्जीने करायचं. मी ते चॅलेंज स्वीकारलं. रोहित सरांच्या खांद्यावरती एक कॅमेरा होता आणि बाकी मी कॅमेऱ्याच्या प्लेसमेंट बघून घेतल्या. आता म्हटलं कळलं आपल्याला. आणि अजय सरांना मी एवढंच मी म्हणालो की आपने सिरियसली बोल दिया तो मैं सिरियसली रेडी हुआ हूं. नाही करते बोले जमा कुछ फर्क नाही पडत. मग तो बेल्ट आणला त्याने. बरं, माझी एक चूक काय होती, तर ही माझी चूक नव्हती ऍक्च्युली. जो तो त्याच्या डिपार्टमेंटची काळजी घेतच असतो. मग तो सीन सुरू झाला. तो डुप्लिकेट बेल्ट होता, पण त्याचं जे हुक होतं ते ऍक्च्युली ओरिजिनल होतं. ओके. एका पर्टिक्युलर मोमेंटला मे बी आय डोंट नो काय घडलं असेल मला माहित नाही, त्यांच्या हातातनं इथून ते बेल्ट खेचतात. पण 1-2 वेळा मला फक्त तो चुकून ते जे हुक होतं ते शोल्डरला इकडे कुठेतरी. पण म्हटलं आता याच्यात जर सीन मी सोडला तर त्याच्यात काय मजा नाही अजिबात. म्हणून जिथून सीन सुरू होतो थ्रो करण्यापर्यंत, टेबलावरचा थ्रो आणि टेबलावरच्या थ्रो पासून पुन्हा बाकड्यावरचा थ्रो आणि तिथे परत बेल्ट हिटिंग चालू होतं. ह्याचं मी माझ्याच एका इमॅजिनेशन मध्ये माझं वर्ड मी तयार केलं होतं ते कॅरेक्टरचं, जे ह्यांनी कदाचित मला माहित नव्हतं. तर मी बोललो की सर मुझे ये रिदम समझ में आ रहा है तो मैं इस तरीके से वर्कआउट कर रहा हूं. मला ते नेहमी म्हणतात, प्रत्येक दोन्ही फिल्म मला ते बोलले की आपको जो करना है आप कर लो बोले. अच्छा, सिक्वेन्सच्या पलीकडचे जाऊन आपण डायलॉग काहीच बोलत नाहीये, पण जेवढा परफॉर्मन्स आपल्याला कळतो तेवढा आउट झाल्यानंतर बघू ना पुढे काय होतंय ते.
अशा पद्धतीनं तो 5 का 6 कॅमेऱ्याचा तो वन टेक वन शॉट ओके येतो. एकदाच केला मी, याच्यानंतर तो परत मी केलाच नाही. गरजेपुरता फक्त त्यांनी एक बाकड्याच्या तिथला फक्त बेल फिटिंग मला तो अजय सरांसाठी घेतला त्यांनी फक्त. अदरवाईज माझा तो फर्स्ट वन टेक ओके. वन टेक ओके होता. आणि या सीन नंतर तिथल्या तुमच्या सेटवर जे जे लोक होते त्यांची रिॲक्शन काय होती? कारण मला वाटतं अशोक सराफही होते तिथे. अशोक मावा होणार. त्याविषयी मला ऐकायला आवडेल. सीन संपल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला होता. एवढं मला आठवतंय की सीन झाला आणि धो पाऊस कोसळल्यासारखा कडकड कडकड टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मग माझ्या खांद्यावरती हात टाकून अजय सरांनी फक्त मला उचलला असं आणि एकमेकांना आम्ही नरे बहुत बढिया बोले असं हक केला आणि मी बाजूला रिलॅक्स व्हायला जरा गेलो. कारण मी त्याला खूप एनर्जी लागणार होती. त्यामुळे तो असा आम्ही दोघे दमलो होतो. ते मारून दमले होते आणि मी शब्दांनी फटकेतून दमलो होतो. आणि मला वाटतं त्याच्यानंतर पुढे शूटच नाही झालं. त्या दिवशी पॅकअप केलं.